हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणींनो जेवायला. खाना खाने को चलो. बैंगन. ओ माय गॉड बैंगन बैंगन. ए टोमॅटो भाकर टाकली का तिथं? ते कट्ट्यावर ठेवू तिथं निघून जा. तुला नाही जेवायचं बाई. गुरकत नाही. टोम्या उचल भाकर तिथं खाली कशाला टाकली? हा गरम असले बी लागतात. तर हो का बाजरीची भाकर पियाने बनवलेली आहे. पियाने केली बाजरीची भाकर. आज सकाळचा स्वयंपाक हो का या पुरीकडे असतोय आणि संध्याकाळचं सकाळचं बटाटा फिटत आहे का? संपलं का? तर संध्याकाळचा स्वयंपाक मोठ्या पुरीकडे आणि सकाळचा स्वयंपाक ह्या पुरीकडे घर रुमा झाडायच्या, बाटल्या पाण्याच्या भरून ठेवायच्या. काम वाटून दिलेली आहे ती भाऊ बहिणीला. तर चला हो का आज बैंगनची भाजी आहे मस्त पैकी. आज बैंगनची भाजी आहे तुम्हाला दाखव. छान छान बैंगन. चला जेवायला चला. हो का बाजरीच्या भाकरी नाद थोडा लिकी माझ्या करते ते. हो का कशा केल्यात भाकरी बघा. हा माती कशी लागेल? मी काय मातीत बसली? तर हो का सकाळी जेवली होती भाऊ बहिणीनं मी. आता तू तिकडं कट्ट्यावर ठेवायची तर त्याला तिथं तसा बी तो मातीतच आणून खातोय भाकरी. गुरकत होता. तर तुम्हाला सांगती काय कधी ध्यानात आलं तर मी काय बोलत होती का? काय जेवायला तर याच सगळ्या भावा बहिणींनी. होय जेवायला तर यायचंच आहे. हा काय ध्यानात आलेलं गेलं राव. आठवावं लागेल मला. गेला भाऊ बहिणीनं माया काय ध्यानात मी काय बोलत होते ती. का वांग्याचं झणझणीत कालवण केलेलं आहे. पिलू वहिनीने भाकर बनवलेली दाखव. हा तर पियानी बाजरीची भाकर कशी बनवली ते सुगरने झाले तर स्वयंपाकाला. तुला नाही जेवायचं का? पहिला पियावरच यायचा लोड स्वयंपाकाचा. जवळ हिला येत नव्हता स्वयंपाक तवर. पण आता ही बी सुगरण झाली या. मनाला असला स्वयंपाक करते ये मधवी पोरगी. आता राहिली तो का तेवढीच. मला हे ना काय काय येतं माहितीये का? चहा येतो. अजून तिघी बहिणींना काम वाटून दिलेली आहे ते. वांग्याचं भरीत, बटाट्याची चटणी, चपात्या आणि भाकर थोडीशी. हो का बाहेर हवेशीर जेवाय बसलोय मस्त. वांग फेवरेट आहे आमचं घरातलं. का आम्ही वांगच करतो. बाजार आणला की वांगच करायचं स्टार्टला. आवडीचं. काय वांग नसलं तर आमचा बाजार अपूर्ण असतोय. खूप छान खूप छान. खूप छान झाले. जेवा या भावा बहिणीनं सगळ्यांनी. बोंबील वांग खाल्ल्याला लय दिवस झालं बघा. एकदा बोंबील वांग करावं लागल मला. हा ना हिला माझी सवय लावली चुरून मुरून खायची. मला लागली सवय. मला काल चुरल्याशिवाय वांग खाऊ नाही वाटत. मला तर काल चुरतायत ना काला चुरून खायची मजाच वेगळी असते भाऊ बहिणींना. होय काल चुरून खाल्लं ना पोट भरत. तसं एक घास ती भाकर त्यापेक्षा चुरलेलं
मग जट पण खायचं, काय खाते ना, त्यातच खरी चव असते. शेवटून खाते मी त्यात, हं? शेवटून खाते मी. हं. त्या दिवशी मटण आणलं तर कुणी एवढं आवडीनं खायना. वांग म्हणलं की तुटून पडतात बघा. वांग, बटाट्याचं कालवण, भरीत, भरीत करायला पाहिजे होतं. त्याला चूल पेटवावं लागली असती. आणि चूल पेटवायला तिकडं सरपाणी आहे मोठं मोठं, ती तोडायला नाही ना येत. ते आधी जळावं लागत, चुलीला जळावं लागत, आणि मग ह्याला कोळसा झाला की मग वांगी टाकायची. किती वेळ लागत तवर तर नाही झालं तसं चूल जेव्हा चालू असते तेव्हा करायचं. मी कसलं भारी करते भरीत. हं. तव्यातलं पोरगी ही बी सुगरण झाली या. मला भरीतच आवडत. मी आहे ना शाळेत जायच्या टायमाला भरीतच रोज वांगी, रोज वांगी. रोज वांग्याचंच भरीत करून नेते. 8वीचं वर्ष मी वांग्याचंच भरीत करून नेले. वांगी दिसली की वांग्याचं भरीत. वांग्याच्या भरताव तिने 82% मार्क पाडले. 82 पॉईंट किती? 78. हम्म. ए! काय झालं? काय टीव्ही का काय लावले काय नाही? टीव्ही नाही अगं, ती गेम घेतली मोबाईलवर भूताची, ग्रेनीची. आणि ती ग्रेनीला ती दिसलं ना शिवनी दिसली की लगेच ती तिचं दांडकं घेते आणि हाणती. आणि खाली लपून बसलं ना टेबलाच्या खाली, लगेच असंच कसलं तरीच भूत करून येते तोंड. आणि मग ती तशी झालं ना लगेच मग त्यातला आवाज येतो मोठा, हे. खाव खाव काला चुरून खाव. तुम्ही पण काला चोरूनच खात जावा. पोट भरून. छान लागतं काला चुरून. सवय लागल ती काला चोरून. पोटभर जेवलं भावा बहिणी. सकाळी जेवली होती मी पण, दुपारची जेवणच होत नाही माझं. म्हणजे कामात असल्यावर जेवायच नाही भेटत.
सकाळी जेवले होते. सकाळी केली ती बटाट्याची चटणी आणि चपात्या. मग आता पाटण दुखायला लागले, बसू सुद्धा जेवाय सुद्धा बसू वाटत नाही. वांग